एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. चारचाकीत बसलो तरी अंग मोडतंय. फटफटीवर चालवणं म्हणजे जिकिरीचं झालंय. दररोज अपघाताची भीती, कुणाला पर्वा नाही अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. रामाची पिंपळस ते देशमाणे तब्बल 40 किलोमीटरचा हा रस्ता. पण या रस्त्याचं नाव घेतलं की वाहनधारकांच्या अंगावर काटा येतोय. कारण हा रस्ता आता रस्ताच उरला नाही तर खड्ड्यांची माळ बनलाय. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार मलाईत मशगूल, पण जनतेला रोज खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय. रामाची पिंपळस ते देशमाणे जवळपास 40 किलोमीटर महामार्ग, पण या महामार्गावर रस्ता कमी, खड्डेच जास्त. वाहनधारकांची कंबर मोडणारी कसरत सुरू आहे. 4 व्हीलर असो की 2 व्हीलर, प्रत्येकाला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय. चारचाकीत बसलो तरी अंग मोडतंय. फटफटीवर चालवणं म्हणजे जिकिरीचं झालंय. दररोज अपघाताची भीती, कुणाला पर्वा नाही अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी, ठेकेदार मलाईत व्यस्त, पण वाहनधारक मात्र खड्ड्यात गेलेत. सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचं सोंग घेतोय. काँक्रिटीकरणाचा फक्त गाजावाजा, पण प्रत्यक्षात कामाचा मागमूस नाही. हा महामार्ग खरंच रस्ता आहे की अपघाताला आमंत्रण देणारा खड्ड्यांचा पट्टा? सार्वजनिक बांधकाम विभागाला अजूनही जाग येणार का, हा मोठा प्रश्न वाहनधारक विचारतायत. आपली दुनियादारीसाठी हरिभाऊ सोनवणे, येवला.